श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शरणागत दीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोऽस्तुते। भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणता सारे जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीरदसम नवनीत प्रिया नवनीरदसम नवनीत प्रिया नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी हरि हरि जय राम। गोवर्धन धर गोपाल गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम।
शरणागत दीना शरणागत दीना 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 गत गत दीना दीना शरणागत गत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरे हरे हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात रामा संगे रंगात दत्ता संगे रंगात देहवागो कीर्तन संगे रंगात देहवागो सीताराम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन है रामा मन है दत्ता मन है लाभिता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाभिता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जातिनी च धाम सीताराम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवुनी बलवंत प्रेमे गावो सीताराम चरणी लक्ष लागो लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदम्ब उदयोस्तु मंगलमूर्ति मोरया
देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी तेणे मुक्तिचारी साधियेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी असोनी संसारी जिभे वेगू करी असोनी संसारी असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा
पांडवा घरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेला देवाची द्वारी देवाची द्वारी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावने त्रितनयोऽवतीर्ण स्वयं करात्त सुखमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः श्रीवासुदेव गुरुला मुनिनन्दनाला भावे अधिकरुणी सांजलि नमनाला संसारताप अवघा बुधहो शमाया वरणु अता हरिकथा मनहि रमाया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान रुक्मिणी पांडुरंग भगवान दत्त आणि जगदंबा या सर्व क्षेत्रस्थ देवतांना नमस्कार करतो, सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो, सर्व साधकांना उपासकांना नमस्कार करतो, सर्व साथीदारांना नमस्कार करून आमच्या कुलदेवतेची कृपा, गुरुजींचा आशीर्वाद आणि पूर्वजांची पुण्याई याला बरोबर घेऊन उभा असलेला मी आपण आज या सप्ताहाच्या निमित्तानं एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान पांडुरंगांची, भगवान दत्तप्रभूंची, गोपालकृष्णांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची कीर्तन आणि श्रवण या दोन माध्यमातून सेवा त्यांच्या चरणी समर्पित करूया। ज्ञानेश्वरी पारायण आणि पांडुरंगांच्या सहवासामध्ये आणि त्या पारायणाच्या म्हणजे त्या अनुषंगिक असलेलं आजचं एकादशी व्रत या सगळ्याचा आढावा घेऊन थोडासा विचार करून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचाच अभंग म्हणजे जे कोणी भागवत संप्रदायामधले वारकरी संप्रदायामध्ये ते आहेत त्यांच्याकरता आहेच, पण तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या प्रत्येकाकरता जर काही उपासना असेल, जर काही भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता आपली सेवा असेल, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो हरिपाठ। आणि या हरिपाठाच्या चिंतनाने, हरिपाठाच्या रोजच्या श्रवणाने किंवा रोजच्या वाचनाने आम्हाला भगवंतांच्या जवळ जाण्याची एक ओढ जी आहे ती ओढही लागतेच, शिवाय भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंतांची कृपा आपल्यावर होते। त्यामुळे या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ हा त्या संप्रदायाचा आत्मा मानलाय आणि असा आत्मा असलेला हरिपाठ, त्या हरिपाठातला नित्य सेवेला म्हणजे नित्य उपासनेला, सेवेला, चिंतनाला आवश्यक असलेला असा माऊलींचा पहिलाच अभंग देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या। काय होतं, संत वाङ्मय मुळात इतकं साधकांना जे कोणी त्या भगवंतांना, त्या संतांना जे शरण जातात आणि त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीने उपासना ज्यांची चालते त्यांच्याकरता ते सोपं आहे। पण वरवरच्या दृष्टीने आम्ही विचार करत गेलो आणि त्या अनुषंगिक आम्ही जर समजा तसाच अभ्यास करत राहिलो तर संत वाङ्मय फार कठीण आहे। काय होतं, काही वेळेला
त्या ओळीचा अर्थ, काही वेळेला त्या शब्दाचा अर्थ, काही वेळेला एखाद्या अक्षराचा अर्थ, त्या संतांची भगवंतांची कृपा नसेल तर आम्हाला कळणं अवघड होतं. ते कळण्याकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असा आहे की आपण जो मनात हेतू ठेवून प्रार्थना करून ज्या वेळेला आम्ही वाचायला बसतो त्यावेळेला प्रत्येक आपल्या हेतूचा अर्थ आणि प्रत्येक आपल्या हेतूवर काहीतरी उपाय त्या ज्ञानेश्वरीतून आपल्याला मिळायला लागतो. आज माझी ही अडचण आहे म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचली, त्या अडचणीवरचा उपाय त्यावेळेला मिळेल. पुढच्या वेळेला काहीतरी दुसरी अडचण आहे म्हणून वाचली तर लगेच त्याचाही उपाय मिळतो. मुख्य मुद्दा सांगायचा झाला तर संत वाङ्मयामध्ये असा एकही अनुत्तरित प्रश्न नाही की ज्या प्रश्नाचं तुम्ही आम्हाला जर एखादं संकट आलंय, एखादा प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही असं संत वाङ्मयात काहीच नाही. प्रत्येक समस्येचं, प्रत्येक अडचणीचं उत्तर संत वाङ्मयात ठेवलंय. फक्त काय होतं, आम्ही त्या भावनेने त्याची उपासना, त्याचं वाचन करावं लागतं. ज्ञानेश्वरीचा प्रत्येक वेळेला निरनिराळा अर्थ आम्हाला लागू शकतो, पण पांडुरंगाची, ज्ञानेश्वर माऊलींची कृपा असावी लागते आणि त्या भावनेतून आम्ही ते वाचावं लागतं. असो, इथे हरिपाठातला पहिला अभंग, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आम्ही वरवरच्या अंगाने जर त्याचा अर्थ बघितला तर काय होतं, देवाच्या द्वारामध्ये उभं राहिल्यानंतर आम्हाला मुक्ती मिळतात. 4 प्रकारच्या मुक्ती: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. हे 4 प्रकार आहेत मुक्तीचे. सलोकता म्हणजे काय, त्याच्या लोकी असणं. लोकी म्हणजे ठिकाण. म्हणजे जसं स्वर्गामध्ये स्वर्गलोक असं आपण म्हणतो, इथे तुम्ही आम्ही आहोत हा पृथ्वी लोक किंवा मृत्यू लोक म्हणतो. वैकुंठामध्ये गेल्यानंतर वैकुंठ लोक असं म्हणतात. लोक याचा अर्थ स्थान, क्षेत्र. मग त्या क्षेत्रामध्ये असणं ही पहिली मुक्ती आहे, त्याला सलोकता असं म्हणतात. त्याच्या पुढची समीपता. समीपता म्हणजे जवळ असणं, ही मुक्ती आहे. स्वरूपता म्हणजे ते रूप पाहता पाहता आपल्यामध्येही त्या रूपाची जाणीव होणं, ही 3ऱ्या क्रमांकाची. आणि सायुज्यता म्हणजे तो आणि मी एकच आहोत या शेवटच्या टोकाला पोहोचणं, याला सायुज्यता म्हणतात. आता आम्ही अर्थ काय लावतो, देवाच्या द्वारात उभं राहिल्यानंतर आम्हाला 4ही प्रकारच्या मुक्ती मिळणार. आम्ही लावलेला अर्थ 100% चुकीचा आहे असं मला म्हणण्याचा मुळीच अधिकार नाही आणि मी तसं म्हणणारही नाही. कारण प्रत्येक साधकाची एक विशिष्ट बैठक असते, साधना असते, त्या दृष्टीने त्या साधकाचा विषय असतो. त्यामुळे मला असं म्हणायचं नाही की आपण लावलेला अर्थ चुकीचा आहे. फक्त काय होतं, ज्या वेळेला मतमतांतर आपल्याला दिसतात त्यावेळेला आम्ही विचार करतो की हे खरं की ते खरं. म्हणजे काय, आम्ही काय अर्थ लावला, एक क्षणभर देवाच्या मंदिराच्या द्वारामध्ये उभं राहिलं की आम्हाला 4ही प्रकारच्या मुक्ती मिळणार. म्हणजे भगवंतांच्या त्या मंदिरामध्ये आम्ही आहोत. इथे वैकुंठ लोक आहे, भगवंत पांडुरंगाचं मंदिर म्हणजे वैकुंठ लोक. म्हणजे आम्ही सलोकता आहोत. भगवंतांची मूर्ती आहे, तिथे परमात्मा आहे म्हणजे भगवंतांच्या जवळही आहोत, समीपता आहे. भगवंतांचं रूप निहाळता निहाळता आम्हाला आपल्या रूपाची जाणीव होणं, स्वरूपता आहे. आणि तो आणि मी कोणी वेगळा नाही अशा प्रकारची भावना होणं, सायुज्यता आहे. कदाचित एखाद्या साधकाला तिथे उभं राहिल्यानंतर क्षणभरामध्ये या 4ही मुक्ती मिळतील, चुकीचं नाही. पण दुसरी बाजू अशी आहे की आद्य शंकराचार्य, या शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे, मुक्तिर्नो शतकोटी जन्म सुकृतै पुण्यैर्विना लभ्यते. ज्या वेळेला 100 जन्माची पुण्याई गाठी असते, भगवंतांच्या बद्दलची तळमळ गाठी असते 100 जन्माची, त्यावेळेला परमात्म्याची कृपा होते. हा एक मुद्दा. आचार्यांचं म्हणणं आहे 100 जन्माची भगवंताबद्दलची तळमळ, तेव्हा कुठे भगवंतांची कृपा होते. पुढे वसिष्ठांच्या आश्रमामध्ये असं झालं की त्या सगळ्या शिष्य परिवाराला असं वाटायला लागलं
की ध्रुव बाळाला फक्त 6 महिन्यामध्ये भगवत दर्शन झालं. आणि इथे 6 महिने काय 12 वर्ष आम्ही इथे या गुरुजींच्या आश्रमामध्ये आहोत, मग आम्हाला का नाही, अशी त्यांची शंका सुरू झाली. आणि नारदांनी त्याला उत्तर दिलंय. देवर्षी नारदांनी त्या सगळ्या शिष्यांना घेऊन एका गुहेमध्ये गेले आणि त्या गुहेत सगळ्यांना बघायला सांगितलं. तिथे 100 शव होती. शव याचा अर्थ ज्यामध्ये प्राण नाही असं शरीर, अशी शव ठेवलेली होती. ती बघितली आणि नारदांनी विचारलं की म्हटलं याच्यापैकी कोणाला ओळखता का तुम्ही? ते म्हणाले नाही. आता म्हणाले मी सांगतो. हे ध्रुव बाळाचे 100 जन्म आहेत. या 100 जन्मामध्ये त्याला तळमळ होती म्हणून 101व्या जन्मामध्ये 6 महिन्यात भगवंत भेटला. मग सांगण्याचा मुद्दा असा आहे की अनेक जन्मांतरीचं पुण्य ज्या वेळेला गाठीला असतं त्यावेळेला भगवंतांची कृपा होते असं एक मत आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींचं मत आहे की एका क्षणात आम्हाला चारही मुक्ती मिळणार. मग आता यांचं बरोबर की यांचं बरोबर हो? संत दिसती निराळे परी अंतरी मिळाले. ते वेगवेगळे वाटतात, त्यांची मतमतांतर वाटतात, पण ते सगळं आमच्या श्रेया करताच असतं. दोघांचंही बरोबर आहे. आता कसं बरोबर आहे? हे 100 जन्माची तळमळ बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणंही बरोबर आहे. आता मुद्दा इथे असा आहे की ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं बरोबर असं जर म्हणायचं, मग क्षणभरामध्ये आम्हाला मुक्ती मिळणारच नाही का? मिळणार. पण ज्ञानेश्वर माऊलींना जे म्हणायचं आहे ते थोडस आपण स्पष्टपणे विचार करून, त्या मुद्द्याचा विचार करून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे याकडे बघूया. गुरुजींच्या कृपेने तुमच्या समोर ठेवतो. काय आहे माऊलींचं म्हणणं असं आहे की देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. ह्या त्या अभंगाचं पहिलं चरण म्हणताना आमची थोडीशी चूक होते. काय चूक होते इथे? अपेक्षित काय आहे? देवाची द्वारी उभा क्षण हा 4 अक्षरांचा एक शब्द आणि पुढे भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या असं म्हटल्यानंतर त्याचा आम्हाला थोडासा अर्थ आणि या दोघांची साम्यता बघता येते. काय अर्थ बदलतो हो? देवाची द्वारी उभा क्षण भरी असं म्हणताना आम्हाला एकच क्षण, आणि इथे देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. थांबायची जागा बदलली की मराठी भाषेमध्ये अर्थ बदलतो. एकदा एकाला संगीत विद्यालय सुरू करायचं होतं, म्हणून त्याने 2 बोर्ड तयार करायला दिले. एक तिथे म्हणजे जिथे खोली घेतली तिथे लावण्याकरता, आणि एक तिकडे जाण्याचा जो मार्ग होता तिथे, तो जिथे असेल काय सद्गुरू संगीत विद्यालय तिथे लावलाय खोलीवर. आता तिथून जाण्याचा मार्ग होता तिथे एक बोर्ड लावला, सद्गुरू संगीत विद्यालयाकडे जाण्याचा मार्ग, आणि तिथे असा बाण दाखवला. पण हा जो बोर्ड तयार केला होता ना संगीत विद्यालयाकडे जाण्याचा मार्ग, तो लिहिणाऱ्याने एक चूक केली होती. नको त्या ठिकाणी अक्षर तोडलं. म्हणजे काय केलं? सद्गुरू संगीत विद्या लयाकडे जाण्याचा मार्ग, अक्षर तीच आहेत ना हो, पण नको त्या ठिकाणी तोडल्याचा परिणाम अर्थ बदलला ना. इथे सुद्धा नेमकं तसंच झालंय. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आता उभा क्षण असं केल्यानंतर काय मोठासा फरक पडतो? आपण जर समजा एक 80-85 वयाच्या अशा वृद्ध मंडळींबरोबर गप्पा मारतोय आणि मारता मारता सहज हवामानाबद्दल आपण काही बोलायला लागलो, तर ती मंडळी असं म्हणतात की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी असा उन्हाळा बघितला नाही, किंवा अशी थंडी बघितली नाही, असा पाऊस माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी हे असं बघितलं नाही, असं म्हणतात. मग उभं आयुष्य याचा अर्थ काय लावतो आपण? त्यांना कळायला लागल्यापासून आतापर्यंतच संपूर्ण आयुष्य, म्हणजे सगळं आयुष्य याच्याकरता आम्ही उभं आयुष्य असं म्हणतो.
म्हणजे उभं या शब्दाचा अर्थ होतो सगळं किंवा संपूर्ण. मग आता इथे उभा क्षण या शब्दाचा अर्थ या पद्धतीने लावून बघा. आयुष्यातले सगळे क्षण, म्हणजे उभा याचा अर्थ जर सगळे संपूर्ण, आयुष्यातले संपूर्ण सगळे क्षण ज्या वेळेला आम्ही देवाच्या द्वारामध्ये भरी म्हणजे खर्चीस घालतो, तेव्हा कुठे आम्हाला तेणे मुक्तिचारी साधी. आयुष्यातले सगळे क्षण भगवंता करता समर्पित करायचे आहेत, तेव्हा आमच्या करता भगवंत आमच्यावर कृपा करणारा होतो. आता इथे आधी आम्ही अर्थ लावला होता एक क्षण, आता इथे आयुष्यातले सगळे क्षण. किती मोठा फरक झाला. बरं ठीक आहे, आयुष्यातले सगळे क्षण भगवंता करता आम्ही समर्पित करायला तयार आहोत, पण ते देवाच्या द्वारामध्ये म्हणजे कुठे, नेमके कुठे खर्ची घातल्यानंतर आम्हाला हे होणार आहे. एक मुख्य गर्भागार ज्याला म्हणतात, गाभारा, त्याचं द्वार असतं. त्याच्यानंतर सभा मंडपाचं दार असतं. काही ठिकाणी अगदी त्या रस्त्यावर कमान केलेली असते, ते द्वार असतं. कुठल्या द्वारामध्ये आम्ही सगळं आयुष्य घालवायचं, आयुष्यातले सगळे क्षण घालवायचे? तर त्यातलं एकही दार माऊलींना अपेक्षित नाहीये. ही द्वार तुमच्या आमच्या करता आहेत, काही मर्यादे करता. इथे अमुक याच्या आत जाऊ नये, हातपाय धुतल्याशिवाय म्हणा, सोहळ्याने म्हणा, जे काय असतील आपले नियम, ते त्या नियमांकरता ती मर्यादा घालून ठेवली आहे. त्यामुळे त्याच्याकरता ह्या दारांचा उपद्व्याप आहे. आमच्याकरता म्हणजे असं देवांकरता, देवाच्या द्वाराकरता, माऊलींनी सांगण्याकरता, त्याकरता ही यातलं एकही द्वार अपेक्षित नाही. मग माऊलींना देवाची द्वारी आणि उभा क्षणभरी असं म्हणताना त्यांना अपेक्षित असलेलं द्वार कोणतं? तर माऊलींना अपेक्षित असलेलं द्वार म्हणजे त्या द्वारात तुम्ही आम्ही सगळेच उभे आहोत, किंवा आम्ही जीवन जगतोय त्या द्वारामध्ये आहोतच. ते म्हणजे मनुष्य जन्म. आणि या मनुष्य जन्म हेच आमच्या करता मुक्तीचं द्वार आहे. बाकी कुठल्याही प्राणी मात्रामध्ये मुक्ती नाही. एकमेव मनुष्य जन्मच असा आहे की जो आम्हाला मुक्तीपर्यंत नेऊ शकतो. आता त्याचं कारण काय? तर कारण आपल्याला भगवंतानी इतर प्राणी मात्रांपेक्षा एक गोष्ट जास्त दिली आहे, ती म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. आम्हाला बुद्धी दिली का, चांगली आणि वाईट अशा दोन्ही प्रकार ओळखणारी बुद्धी, ती बुद्धी दिली आहे. त्यामुळे भगवंताला ओळखण्याकरता, भगवंताला जाणण्याकरता जी बुद्धी आवश्यक आहे, ती बुद्धी फक्त माणसांनाच आहे, बाकीच्या प्राणी मात्रांना नाही. आणि त्यामुळे माणसांकडून अपेक्षा आहे भगवंताला. मनुष्य जन्म झाल्यानंतर भगवंताला ती अपेक्षा असते की हा मला ओळखू शकेल, आणि तेच आपलं मनुष्य जन्माचं सार्थक आहे. भगवंतांना ओळखणं, भगवंतांना जाणणं, आणि ते सुद्धा या बुद्धीच्या जोराने. बुद्धीने भगवंतांना जाणून घेण्याकरता तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म आणि त्यामध्ये बुद्धी, हे भगवंतांनी दिलेली आमच्यावर केलेली कृपा आहे. मग मनुष्य म्हणून आम्ही जन्माला आलो, भगवंतांच्या द्वारात आहोतच. मग तिथे राहून साधन काय करायचं? तर भगवंतांच्या अगदी जवळ जायचं असेल, भगवंतांना अगदी आपलंसं करून घ्यायचं असेल, तर त्याच्याकरता साधन सांगतात. आणि ते साधन तुम्हा आम्हाला माऊली सांगतायत, कुणीतरी सामान्य नव्हे. काय असतं? भगवंतांच्या जवळ जाण्याकरता साधन सांगणारे माऊलींसारखे संत यांनाच. आणि माऊली म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पहिलं नाव किंवा पहिलं चित्र येतं ते ज्ञानेश्वरांचंच. याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरच, सगळे संत आपापल्या ठिकाणी मोठे आहेत, पण ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंतांकडे मागताना या संपूर्ण विश्वाकरता मागणं मागितलं, ज्याला पसायदान आम्ही म्हणतो. आता विश्वात्मके देवे असं म्हणताना या संपूर्ण विश्वाला भरून पुरून उरलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याकडे या सगळ्या तुमच्या आमच्या करता, संपूर्ण विश्वाकरता, इथे असं नाहीये फक्त माणसांकरता मागितलं, फक्त गायी करता मागितलं, फक्त कुत्र्याकरता मागितलं, किंवा एका माणसातल्या सुद्धा एका विशिष्ट समाजाकरता मागितलं, असं नाही. या संपूर्ण विश्वाकरता मागणं मागतायत भगवंताकडे हात पसरून. त्यामुळे असं मागणं कोण मागतो?
माझं आणि माझ्या मुलाचं, किंवा माझं एक वेळ नाही झालं तरी चालेल, पण माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, अशी कळकळ फक्त आईलाच असते. मग या संपूर्ण विश्वाला ज्यांनी आपलं लेकरू मानलंय आणि त्याच्याकरता भगवंताकडे साकडं घालतात, म्हणून या संपूर्ण विश्वाची आई आहे ज्ञानेश्वर म्हणजे. म्हणून त्यांना माऊली म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले आमच्या डोळ्यासमोर येतात ते ज्ञानेश्वर. अशा माऊलींनी असं मला सांगतायत साधन काय, भगवंताला आपलंसं करून घेण्याकरता. आपल्याला सगळ्यांना वाटतंय ना भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून. मग संतांनी सत्पुरुषांनी सांगितलेलं साधन आपल्याला करावं लागेल का? त्या संतांनी सत्पुरुषांनी अगोदर ते केलं आणि नंतर आपल्याला सांगितलं. त्या संतांचं मोठेपण याच्यामध्ये आहे की त्यांनी अगोदर साधन केलं आणि मग सांगितलंय. कारण संतांचं ब्रीदच असं आहे, आधी केले मग सांगितले. उगाच मला वाटलं म्हणून सांगितलं असं नाही. भगवंतांना जवळ करण्याकरता समजा मी एखादं साधन सांगितलं, कराल? मला त्या गोष्टीचा अनुभव नाही, पण या सगळ्या संतांनी सत्पुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतो, एवढाच आमचं काम. कीर्तनकार प्रवचनकार आम्ही मोठे आम्ही मोठे नाहीच. त्या संतांनी असं काम करून ठेवलंय की ते फक्त तुमच्याकडे पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आम्हाला काहीच म्हणजे तेवढं मोठे पण नाहीच आहे. त्यांचा आधार घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो, एवढंच. मग समजा आमच्यासारख्याने एखादं साधन सांगितलं, समजा मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाला असं वाटतंय ना की देव दिसावा, देवाचं दर्शन व्हावं, प्रत्येकाची इच्छा आहे. असं नाही ना की भगवंतांचं दर्शन नाही झालं तरी चालेल, मला सुख आनंद समाधान नाही मिळालं तरी असं होत नाही. प्रत्येकाला वाटतंय की मला देवाचं दर्शन व्हावं. निदान इथे बसलेल्या सगळ्यांना वाटतंय ना मला देवाचं दर्शन व्हावं म्हणून. मग त्याच्याकरता मी एक समजा साधन सांगितलं, तुम्ही करायला तयार आहात का? आणि मी जे साधन सांगणार आहे त्या साधनाने 100% देवाचं दर्शन होणार आहे. खात्री देतो, मी 100% लिहून देतो. मी सांगितलेल्या साधनाने भगवंतांचं दर्शन होणार हे लिहून देतो. समजा नाही झालं, परत मला हुपरीत बोलावू नका, एवढी खात्री देतो. असं साधन की भगवंतांचं थेट दर्शन. फक्त माझा मुद्दा एवढाच आहे की मी सांगितलेलं साधन सगळ्यांनी करायला पाहिजे. काय साधन सांगतो. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस काढून आणायचा. भगवंतांचं दर्शन पाहिजे ना, मी सांगतो हे साधन करायचं. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस, झोपलेल्या, मेलेल्या नव्हे, लक्षात ठेवा. भगवत दर्शन झालं नाही, मला परत बोलवायचं नाही. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस काढून आणायचा आणि त्या केसामध्ये जो नाग असतो त्या नागाच्या डोक्यावर असलेला मणी, तो मणी काढायचा आणि त्या केसात ओवायचा आणि गळ्यात घालायचा. ताबडतोब देवाचं दर्शन. किती जण साधन करायला तयार आहेत? हो, त्या झोपलेल्या सिंहाच्या जवळ गेल्यानंतरच देवाचं दर्शन होणार आहे. तो केस वगैरे काढणं लांबच. सांगण्याचा मुद्दा असं काहीतरी साधन संत सत्पुरुष सांगत नाही. तो त्यांनी जो अनुभव घेतलाय, जे अनुभवानी सिद्ध झालंय, ते संत सत्पुरुष आम्हाला सांगतात असं करा आणि या साधनानं तुम्ही भगवंतांच्या जवळ जा किंवा भगवंत आपल्याकडे येऊ शकतो, हे सांगणारे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आम्ही जर समजा देवाच्या द्वारात आहोत, म्हणजे माणूस म्हणून जगलो आहोत, जन्माला आलोत आणि आम्हाला भगवंतांचं दर्शन हवंय, मग तसं दर्शन हवं असेल तर ते म्हणाले, मी सांगतो ते साधन करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे सगळ्यांना जमणारं, सगळ्यांना होणारं साधन आहे ना. याच्याकरता फार काही करावं लागत नाही. भगवंतांचं नाम घेण्याकरता फार काहीच करावं लागत नाही. आम्ही आमची कामं करत असताना भगवंतांचं नाम घेऊ शकतो. बाकी कुठलेही मंत्र जे आहेत, वेद मंत्र असतील किंवा अन्य कुठले मंत्र असतील, या मंत्रांकरता विशिष्ट काहीतरी नियमावली आहे. हे असे म्हणावेत, असंच करावं, कुठल्या वेळेला म्हणावेत, कशा पद्धतीने म्हणावे, या सगळ्या करता एक विशिष्ट पद्धती आहे, नियम आहे. पण भगवंतांचं नाम घ्यायला काहीच नियम नाही. कुठेही बसा, कसंही घ्या आणि केव्हाही घ्या.
त्याच्याकरता काही, आणि ते नाम घ्यायला लागलो की आमचं भगवंत आमचं कुठेतरी नोंद करून ठेवतो आणि त्या नामाने भगवंत आपल्या जवळ येतो. फक्त आम्ही त्या पद्धतीने भगवंतांचं नाम घेतलं पाहिजे. समजा गोकुळातल्या त्या गोपिकांना किंवा त्या गोपांना कदाचित एखाद्याने विचारलं असतं, तुम्ही भगवंताला आपलंसं केलंय, इतका आपला जवळचा केलाय, काय केलं तो साधन? तर त्यांनी सुद्धा आत्ताच्या पद्धतीतल्या गोपिका असत्या तर असंच सांगितलं असतं. वास्तविक गोपिकांच्या तोंडचं पद नाहीये, पण मी ते गोपिकांच्या तोंडात ठेवतो. त्या पदातून फक्त भगवंतांचं नाम किती आणि ते घेतल्यानंतर काय होतं, त्या गोपिकांना सुद्धा असं वाटलं असेल, त्यांनी म्हटलं असेल, अशी कल्पना करूया. काय म्हणत होत्या असतील? नाही खर्चिली कवडी दमडी, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही मोजिला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही मोजिला दाम, नाही मोजिला दाम बाई, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. भगवंतांचं अखंड नाम आहे हो त्यांच्या मुखामध्ये, आणि त्या नामानेच परमात्मा बाललीला करण्याकरता त्या गोकुळामध्ये आलाय. आम्ही फक्त एवढंच करायचंय, भगवंताला आळवायचंय, भगवंतांचं अखंड नाम घ्यायचंय, आणि त्या नामाने परमात्मा आपल्याकडे येतो. संत चोखामेळा. वास्तविक त्या काळामध्ये भगवंतांच्या दर्शनाला आत जाण्याची किंवा भगवंतांचं दर्शन घेऊन त्या भगवंतांच्या पायावर मस्तक ठेवण्याची परवानगी नव्हती, पण कधीही त्याच्याबद्दल वाईट वाटून घेतलं नाही. कधीही त्याच्याकरता काही मोर्चा काढला, काहीतरी संप पुकारला, कोणाबरोबर वाद घातला, काही नाही. रोज पहाटे काकड आरतीला यावं, भगवंतांना पांडुरंगाला नमस्कार करावा, काही नको, भगवंता तुझी कृपा असू दे फक्त बास, आणि अखंड भगवंतांचं नाम घेत राहिले. परिणाम काय झाला हो? तो पांडुरंग, तो परमात्मा, मला त्याच्याकडे जायला मिळत नसेल ना, तर तो समजा मला त्याच्याकडे जायला मिळत नाही, बरोबर आहे, पण त्याला तर कुठेही येता येतं ना. या चोखा मेळ्यांची पत्नी गरोदर असताना, आता बाळंत व्हायची वेळ आलीये, पोटात दुखू लागलं, आणि चोखा मेळानं हाक मारली. म्हटलं जरा इकडे येता का हो? म्हटलं काय झालं? मला त्रास होतोय, जरा ताईना बोलावून आणता. या चोखा मेळ्यांची बहीण पंढरपूरच्या बाजूलाच शेजारच्याच गावामध्ये दिलेली, तिला बोलावण्याकरता म्हणून निघालेत. जाता जाता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं. संध्याकाळची वेळ. त्या पंढरपूरला आले, पांडुरंगांचं दर्शन घेतलं, भगवंताला नमस्कार केला. देवा, तुमच्या कृपेने सगळं माझं व्यवस्थित चाललंय, माझी पत्नी फार त्रास न होता व्यवस्थित मोकळी होऊ दे, अशी भगवंताला प्रार्थना केली आणि निघाले. जाता 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 त्या वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी अनेकांची कीर्तन चालू होती.
त्या कीर्तनांचा स्वर कानावर येतोय आणि जरा पुन्हा मागे आले, पांडुरंगाला नमस्कार केला, म्हटलं देवा मला कळतंय की तुला कीर्तन फार आवडतं आणि एक लक्षात घ्या, जे देवाला आवडतं ते आपल्याला आवडायला लागलं की आपण कुठेतरी भक्ती मार्गामध्ये पुढे जातोय असं समजावं. देवा तुला कीर्तन फार आवडतं पण ते डावलून मला जावं लागतंय, क्षमा करशील? नाही नाही, मी असं करतो, थोडा वेळ कीर्तन ऐकतो, कीर्तनामध्ये मध्ये उठून जाऊ नये मला कळतं, पण माझी परिस्थिती तुला माहिती आहे, थोडा वेळ कीर्तन ऐकतो आणि उठून जातो, रागावू नकोस हा, असं पांडुरंगाला प्रार्थना केली. आणि एक 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 कुठे बसावं म्हणून विचार करतायत त्यावेळेला नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि नामदेवांचं कीर्तन चालू असताना त्या कीर्तनामध्ये प्रचंड गर्दी आहे, अगदी शेवटी बसले, का? आपल्याला मध्ये उठून जायचंय म्हणून, आणि कदाचित मी पुढे गेलेला लोकांना चालणार नाही म्हणून एकदम शेवटी बसलेत. एक पाय असा आडवा दुमडला, एक पाय उभा दुमडला, त्याच्यावर कोपर ठेवलं आणि असं ऐकत बसलेत. आणि ऐकता 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 किती वेळ गेला कळलं नाही हो. आणि त्यावेळेची पद्धत अशी होती पंढरपुरामध्ये की असं साधारण संध्याकाळच्या वेळेला भगवंतांची आरती झाली की कीर्तनाला सुरुवात व्हायची आणि असं सुरू झालेलं कीर्तन सकाळी काकड आरती पर्यंत चालायचं. म्हणजे मी पंढरपूरचं सांगतोय हा, तुम्ही घाबरू नका. आपण साधारण वेळ ठरली ती बरोबर पाळण्याचा प्रयत्न करूया. असं ते त्या वेळेपर्यंत कीर्तन चालायचं. लोक चंद्रभागेला आंघोळ करायचे, स्नान करायचे आणि भगवंताला काकडा करून मग घरी जायचे. असं हे नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. चोखामेळा अगदी शेवटी बसलेत आणि ऐकता 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 किती वेळ गेला कळलं नाही हो. नामदेव महाराजांचं कीर्तन, ज्या कीर्तनाला प्रत्यक्ष पांडुरंग यायचे असं कीर्तन, म्हणजे देवाला आवडतं ते त्यावेळेच्या श्रोत्यांना आवडलं नसेल का? किती वेळ गेला कळलं नाही. आणि जसं पहाट झाली, सगळे जण स्नाना करता आले, तसं चोखामेळाने स्नानही केलं. स्नान झालं, भगवान पांडुरंगांना काकडा झाला आणि नित्याप्रमाणे काकडा झाल्यानंतर हात जोडले, दर्शन घेतलं बाहेरून आणि पांडुरंगाला सांगितलं देवा कृपा असू द्या असं सांगून घरी यायला निघाले. म्हणजे कीर्तनाला बसल्यानंतर आपण कशा करता निघालो होतो, कुठे जायला निघालो होतो, काय काम ठरवून आलो होतो, सगळंच विसरले. म्हणजे आपण काय विसरलोय हे पण विसरले. अशा अवस्थेमध्ये असलेले चोखामेळा पांडुरंगाचं दर्शन घेऊन पुन्हा घरी आले आणि पायरव झाला कळलं आणि पत्नीनं हाक मारली, का हो जरा आत येता. आत आले, आपल्या बाळाला घ्या तरी. चोखामेळाने बाळाला उचलून घेतलं, छातीशी धरलंय आणि असं असताना चोखामेळ्यांच्या पत्नीनं प्रश्न विचारला, म्हटलं का हो, नवऱ्याचं बायकोवर प्रेम असतं, बायकोचं नवऱ्यावर प्रेम असतं, ही गोष्ट काही जगाला सांगण्याची गोष्ट आहे का हो? चोखामेळा म्हणाले नाही. असं का विचारतेस? नाही नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, हे साहजिक आहे. नवरा बायको, बायको नवऱ्यावर एकमेकावर प्रेम करतात, हे साहजिक आहे, हा निसर्ग आहे, हे ठरलेलं आहे. मग ते सांगण्याची काय गरज होती? चोखामेळ्याने विचारलं, मी कोणाला सांगितलंय? हो, असं काय करता, तुम्ही ताईना बोलवायला गेला होतात ना? म्हटलं हो. मग त्या ताई आल्या आणि येताना म्हणाल्या, माझ्याकरता गुळ घेऊन आल्या, माझ्याकरता थोडासा डिंक घेऊन आल्या, थोडे मूग घेऊन आल्या, असं बरंच काय काय घेऊन आल्या, तूप आणलंय आणि मला म्हणाल्या तुम्ही सांगितलं की हे सगळं घेऊन जा, तिला जरा अशक्तपणा येईल, त्रास होईल, तेव्हा याचे लाडू करून दे, याची खीर करून दे, असं काय काय सांगितलं आणि ते सगळं घेऊन आल्या आणि त्या म्हणाल्या किती प्रेम करतो ग तुझ्यावर. म्हटलं त्यांना का सांगितलं? चोखामेळाने त्या बाळाला खाली ठेवलं आणि विचारलं, काय म्हणतेस ताई आली आहे? हो. मग कुठे आहे? आत्ताच माझं बाळंतपण झालं आणि मला आंघोळ झाली, माझ्या बाळाला आंघोळ झाली आणि आमचे विटाळाचे कपडे धुवून वाळत घालतायत मागच्या बाजूला. असं ऐकलं आणि चोखामेळा धावत 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 गेले हो.
आणि जी माऊली वाळत घालत होती कपडे, तिला साष्टांग नमस्कार केला आणि घट्ट पाय धरले आणि सांगितलं, देवा जिथे आम्हाला आत येण्याचा, प्रवेश करण्याचा, तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रतिबंध आहे, निर्बंध आहे, आम्हाला तिथे आम्ही येऊ शकत नाही, अशा आमच्यामध्ये तुम्ही येऊन आमचे बेटाळाने रक्ताने माखलेले कपडे धुवून वाळत घालता, देवा आम्हाला नरकात तरी जागा मिळेल का हो. घट्ट पाय धरलेत, पांडुरंगच होते, आपल्याला ओळखलं हे बघितलं आणि पांडुरंगाने चोखा मेळाला उठवलं आणि घट्ट आलिंगन दिलंय, मिठी मारली. आता दोघांच्याही डोळ्यातून अश्रू येत आहेत. पांडुरंगांची पाठ चोखामेळांच्या डोळ्यातल्या पाण्यानं भिजतीये आणि चोखामेळ्यांची पाठ पांडुरंगांच्या डोळ्यातल्या पाण्याने भिजतीये. घट्ट दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि पांडुरंग म्हणाले, तुझ्यासारखे अनेक भक्त मला प्रेमानं इतकं जवळ ओढून घेतात. मला मुद्दा हा सांगायचा आहे की आम्हाला मंदिरात जायला मिळालं नाही म्हणून त्रास करून घेण्यापेक्षा आपली भक्ती एवढी वाढवावी की भगवंत आपल्याकरता माझ्याकडे येईल. चोखा मेळ्यांचं हे उदाहरण याच्या करता आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आम्ही अखंड भगवंतांचं नाम घ्यायची आपल्याला सवय लावावी आणि त्या सवयीतून भगवंत तो परमात्मा आमच्यावर निश्चित कृपा करतो. इतकं प्रेम भगवंतावर करावं, मग त्याच्याकरता बाकी सगळ्या गोष्टी सोडण्याची गरज आहे का हो. मुळीच नाही. असोनी संसारी जिभे वेगू करी. मला मंदिरात बसायला पाहिजे, माझ्या हातात माळच पाहिजे, मला बसायला आसनच पाहिजे, काही नको. आम्ही प्रपंचामध्ये आमचं काम करत असता काही श्रीराम जयराम जय जयराम म्हणा, दिगंबरा म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जे असेल ते, जे आपण एकदा भगवंतांचं नाव निवडलंय ते अखंड घेत राहणं आपल्या प्रपंचामध्ये असतानाच ते साधन करायचं आहे. आणि त्याने काय होतं, ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा. इथे व्यासांची या खुणा म्हणजे व्यासांनी सांगितलं त्या पद्धतीने पांडव वागले, परिणाम त्या पांडवांनी व्यासांचं ऐकलं, म्हणून तो परमात्मा द्वारकेचा राणा पांडवा घरी, तो परमात्मा अखंड पांडवांकडे आला, पांडवांच्या सहाय्याला राहिला. सांगायचा मुद्दा, असे संत महात्मे सत्पुरुष जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा आणि भगवंतांचं अखंड नामसंकीर्तन व्हावं आणि त्या संकीर्तनातून, त्या नामातून परमात्म्याला आपलासा करून घ्यावा. ज्ञानेश्वर माऊलींना तेच अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीने आम्ही वागलो की परमात्मा निश्चित कृपा करतो आणि आम्ही मनुष्य जन्माचं जे सार्थक आहे, मोक्ष मिळवणं, मुक्ती मिळवणं, ते आपल्याला साध्य होतं. आमचे मूळ पद्यकार ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, तेणे मुक्तिचारी साधी, तेणे मुक्तिचारी साधी.
वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आगमाची आय निगमाचा भेद आगमाची आय निगमाचा भेद आगमाची आय निगमाचा भेद आगमाची आय निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप 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 अष्टांग साधन नकळेची दान व्रत तप नकळेची दान नकळेची दान नकळेची दान नकळेची दान व्रत तप नकळेची दान नकळेची दान व्रत तप व्रत तप व्रत तप आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे ज्ञान 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 नकळे ज्ञान नकळे चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा भोळा भाव देवा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा देवा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा भोळा भाव देवा भोळा भाव देवा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा
भाव देवा गायन केशवा नाम तुझे गायन केशवा नाम तुझे गायन केशवा नाम तुझे गायन केशवा नाम तुझे गायन केशवा गायन केशवा गायन केशवा नाम तुझे गायन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आमान करे आमान करे वेदांचे वचन करे पुराण वेदांचे वचन करे आमान करे आमान थोडा वेळ सगळ्यांनी नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री जगदंब उदयो मंगलमूर्ति मोरया भगवंतावर प्रेम केलं आणि खऱ्या अर्थानं भोळा भाव घेऊन भगवंताकडे गेलं की भगवंत निश्चित कृपा करतो. किती कृपा करतो. वृंदावनाच्या सुपवित्र भागी बाके बिहारी हरिमूर्ती जागी त्या मंदिरी काकड आरतीचा ऐका इतिहास विचित्र साचा. वृंदावन भागामध्ये भगवान गोपाल कृष्णांची मूर्ती आणि ही मूर्ती इथे वाकलेत असा हात केलाय
बासरी घेऊन कमरेत थोडे वाकलेत आणि पाय असा असं वाकलेले भगवंत म्हणून त्यांना बाके बिहारी असं त्यांचं नाव. अशा भगवान बाके बिहारी त्या कृष्णमूर्तींच्या मंदिरामध्ये एक विचित्र पद्धत आहे. विचित्र म्हणजे आपल्या भागामध्ये किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साधारणतः काकड आरती आपण केव्हा करतो? साधारणतः सूर्योदयाच्या वेळेला, जरा अलीकडे पलीकडे. सूर्योदयाच्या वेळेला आपल्याला काकड आरती करण्याचा प्रघात किंवा रीतिरिवाज आपल्याला माहिती आहे. पण या मंदिरामध्ये एक भक्त मंदिरामध्ये दर्शनाकरता आलेत. दर्शन झालं आणि निघाले होते, पण त्या वेळेला आरती सुरू झाली. साधारण सकाळची 10ची वेळ आहे आणि आरती चालू असताना आता आरतीला थांबलेत, सगळं आवरलं आणि तिथे आरती करणारे जे गुरुजी होते त्यांना नमस्कार केला आणि म्हटलं, गुरुजी आज आरतीला वेळ झाला का? का रोजच्या पूजेतली आरती आत्ता केली? नाही नाही म्हणाले, आम्ही रोजच या वेळेला करतो. नाही मग मग म्हणजे पूजेच्या वेळी करता का? नाही, काकड आरती आहे. ते म्हणाले, सकाळी 10 वाजता काकड आरती? मग आज काही उठायला वगैरे उशीर? नाही नाही, तसं काही नाही, आम्ही रोजच या वेळेला करतो. असं कशी काय ही पद्धत पडली? म्हणजे काकड आरती या वेळेला होते आम्हाला माहिती आहे, पण या एवढ्या उशिरा म्हणजे कसं काय? ते म्हणाले, काय आहे, खरं सांगायचं तर मलाही माहित नाही. कारण आमचे आजोबा वडील सगळे ते करत आले, आम्ही परंपरागत तसं करत आलो. तुम्ही अजून कुठेतरी चौकशी करा, कदाचित मलाही माहिती नाही, आम्ही परंपरा आहे त्याप्रमाणे जपतोय. ठीक आहे. बरं, या भक्तांनी काही असं तुम्हाला माहिती नाही मग तुम्ही असं करतात का, असं का वगैरे असं काही वाद घातला नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही निदान प्रथा तरी सांभाळताय. बरं, नमस्कार केला, निघाला. तो भक्त निघाला आणि तिथेच एका झाडाखाली एक कोणीतरी सत्पुरुष बसले होते. त्या सत्पुरुषांनी त्याला हाक मारली, इकडे या. केला, नमस्कार केला. काय झालं? नाही, तुम्ही गुरुजींशी काही बोलत होतात. काय विचारलं? म्हटलं, एक शंका आली. एवढ्या उशिरा म्हणजे सकाळी 10 वाजता वगैरे काकड आरती कुठे बघितली नाही हो, असं का? अशी पद्धत का? ते म्हणाले, तुम्हाला ऐकायचंय? सांगितलं तर बरं होईल. म्हणून तो माणूस त्यांच्या समोर बसला आणि या साधूनी सांगायला सुरुवात केली, एवढ्या उशिरा या मंदिरामध्ये काकड आरती का होते? झालं असं, आमच्या या वृंदावनाच्या शेजारच्या गावामध्ये एकदा या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असे जे काही कामगार असतात, एक त्या काळातली एक जमात होती. या गावातलं काम झालं की आपलं सगळं बाळबिस्तारा गुंडाळायचा, तो सगळं घेऊन पलीकडच्या गावात जायचं. बरं, ते सगळं नेणारे वाहणारी त्यांच्याबरोबर जनावरं असायची, ती म्हणजे गाढवं असायची. रात्रीचं नाव घेऊ नये. त्यांच्या पाठीवर सगळं टाकायचं आणि हे सगळं घेऊन जायचं, असं चालायचं. तसं एकदा या गावातलं काम आटपून त्या गावात निघालेले असताना ही सगळी मंडळी, बरं त्यांचा रोजच्या रोज हिशोब व्हायचा. आज सकाळ दिवसभर काम झालं की संध्याकाळी तो त्यांचा कोणी मुकादम असेल तो त्यांना पैसे द्यायचा, पैसे त्यांनी ठेवायचे. असे साठलेले पैसे, हा सगळा आपला प्रपंच, भांडी, आपले कपडे, धान्य जे काय असेल ते सगळं त्यांनी त्या गाढवाच्या पाठीवर टाकलंय. आपल्याकडे काही महत्वाच्या पिशव्या घेतल्यात किंवा सामान घेतलंय आणि या गावातून त्या गावात निघालेत. जाता 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 मध्ये अरण्यामध्ये, जंगलामध्ये, संध्याकाळची वेळ, आता हळूहळू दिसायचं म्हणजे रात्र होणार आहे, अंधार होणार आहे, दिसायचं बंद होणार. अशा वेळेला या सगळ्या जाणाऱ्या लोकांवर दरोडेखोरांचा, चोरांचा हल्ला झाला आणि त्यातलं ज्याला जेवढं काही मिळालं तेवढं सगळ्यांनी ओरबाडून घ्यायला सुरुवात केली. काही जे कोणी देत नव्हते त्यांची दरोडेखोरांनी हत्या केली. हा सगळा प्रसंग सगळेजण बघतायत. काही जण घाबरले, काही जण पळाले, काही जण बिथरले. या सगळ्यामध्ये एक लहान मुलगा होता, साधारण एक 6-7 वर्षाचा. या मुलाने आपल्या डोळ्या देखत आपली ही सगळ्या मंडळींची होणारी एकंदर जी काही लुटालूट असेल, मारामारी असेल,
हा सगळा प्रकार बघितला आणि हा एवढा लहान मुलगा हो काय होणार, तो घाबरला, बिथरला आणि तशा अवस्थेमध्ये त्या जंगलातून डोंगरातून धावत 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 खाली आला. कुठे जातोय काय करतोय हे माहिती नाही, पण माझा जीव वाचवायचा एवढंच, त्या हेतूने तो धावत खाली आला. आणि धावत धावत खाली आला तोपर्यंत पूर्ण रात्र झालीये. काही मंडळी आपापलं सगळं जेवण वगैरे उरकून घरामध्ये शांत बसलेत, काही गप्पा मारतायत. असं चालू असताना एका घरामध्ये याला मिणमिणता दिवा दिसला. कोणीतरी आहे, आपल्याला आधार मिळेल या भावनेने तो त्या घराच्या मागच्या बाजूला उभा आहे. अंग घामाने थपथपलंय, भीतीनं थरथरतोय, घशाला कोरड पडले, एवढं सगळं धावत आलाय जीव मुठीत घेऊन. त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासते. अशा अवस्थेमध्ये मोठमोठ्याने धापा टाकत तो मागच्या बाजूला उभा आहे. आणि असं असताना आतल्या मंडळींनी ऐकलं, कुणीतरी बाहेर आलंय, चाहूल लागली. कोण आलं असेल म्हणून घरातला मुख्य माणूस होता, आला आणि फेरी मारून बघितलं, या मुलाला उजेडात आणलं. त्याची ती घामाने भिजून झालेली अवस्था, एकंदर त्याचं सगळं, त्याला जरा सावध केला, त्याला घोडभर पाणी दिलं किंवा हवं तेवढं पाणी दिलं. तो सावध झाला, त्याला बसवलं आणि मग विचारपूस करायला सुरुवात केली. म्हटलं, बाळा कोण तू, कुठून आलास, काय तुझी झाली अवस्था अशी. सुरुवातीला घाबरलेला बिथरलेला सांगता येईना, पण थोडा वेळ गेला आणि याने सगळी हकीकत सांगितली. यांनी सांगितलं, असं कर, आता आलास ना, तुझा जीव वाचलाय, तुझ्या मंडळींचं काय झालं असेल आपण उद्या सकाळ झाल्यानंतर काय असेल त्याचा विचार करू. आता तू थांब, आमच्यातले 4 घास खाऊन घे. आणि त्याला आपल्या घरात आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातली काही पंचमंडळी एकत्र आली आणि या सगळ्यांनी मिळून या बाळाचं काय करायचं, कुठे बघूया म्हणून त्या बाळाला बरोबर घेतलं आणि जिकडे लूटमार झाली होती तिथपर्यंत आले. पण तिथे अस्ताव्यस्त पडलेला सगळा यांचा प्रपंच, कुठे भांडी, कुठे कपडे, काही प्रेत, हे सगळं बघितलं आणि त्या बाळाला घेऊन पुन्हा सगळे खाली आले. आणि खाली आणून गावात मुख्य चौकीच्या ठिकाणी सगळी मंडळी आलेत. आणि आता या मुलाचं काय करायचं याविषयी सगळ्यांची चर्चा सुरू झाली. आणि करता 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 निर्णय असा झाला की या बाळाने गावातली म्हणजे सगळ्या लोकांची गाई गुरं एकत्र करायची आणि ही गाई गुरं घेऊन माळ रानावर जायचं. त्यांना सगळं चरून त्यांचं पोट भरलं की संध्याकाळच्या वेळेला त्यांना घेऊन यायचं आणि ज्याचे ज्याची असतील त्याच्या गोठ्यात ती जातील, गेली की ते बांधून ठेवतील. ही सगळी व्यवस्था तू बघायची आणि याचा मोबदला रोज गावातल्या एकेकाने, म्हणजे आज मी, उद्या याने, परवा त्याने, असं रोज एकेकाने याला सकाळची काय असेल ती न्याहारी, दुपारचं जेवणाची शिदोरी आणि संध्याकाळी आल्यानंतर त्याची जेवणाची व्यवस्था, हे रोज एकेकाने बघायचं गावातल्यानी. का, सगळ्यांचीच गुरं घेऊन जातोय ना, म्हणून सगळ्यांवरच अशी जबाबदारी दिली. आणि या पद्धतीप्रमाणे याचं दिनक्रम सुरू झाला. रोज गाई गुरं घेऊन जायची, गाई गुरं ती घेऊन यायची. आज यांच्याकडे, उद्या त्यांच्याकडे, परवा त्यांच्याकडे, असं करतोय. आणि असं करता 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 एक दिवस, थोडे दिवस झाले. आता हे गावातल्या लोकांचा हा ओळखीचा झालाय, सगळ्या गावामध्ये सगळीकडे फिरून आल्यामुळे हा सगळ्यांना हवा हवासा झालाय. योग्य काम, चोख काम करतो, त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं जरा मर्जी बसलीये. असा हा मुलगा सगळ्या गावातील सगळ्यांच्या ओळखीचा झाला. सगळ्या गावामध्ये त्यालाही गाव ओळखीचं झालं थोडक्यात. आणि असा हा एक दिवस श्रावण महिन्यामध्ये नित्याप्रमाणे ती दुपारची शिदोरी घेतलीये आणि ती घेऊन माळ रानावर आलाय आणि गाई गुरं चारण्याचं काम चालू आहे, म्हणजे ती चरतायत. हा एका झाडाखाली बसलाय आणि असा बसलेला असताना अचानक श्रावण महिन्याचे दिवस, आत्ता आम्हाला ऊन दिसतंय, थोड्या वेळाने चटकन केवढा सडसड सडसड पाऊस येतो. पाऊस आला म्हणून काहीतरी व्यवस्था बघावी, तर तोपर्यंत पुन्हा ऊन पडतं. असं ऊन पावसाचा खेळ जो सुरू होतो श्रावण महिन्यामध्ये, तशी अवस्था. कडकडीत ऊन पडलंय, सगळी गाई गुरं चरतायत, म्हणून याने एका झाडाखाली बसला, आपली शिदोरी उघडायची आणि आता 4 घास खाऊन घ्यायचे. अशा विचाराने यानं शिदोरी उघडली आणि एवढ्यात एकेकाळी श्रावण मासी
एके काळी श्रावण मासी विपिनी वर्षा काळी, श्रावण मासी एक दिवशी विपिनी वर्षा काळी, विपिनी वर्षा काळी. गुरे लावुनी चरण्यासाठी, गुरे लावुनी चरण्यासाठी बसला वृक्षाखाली रामा साधोजी. राजा राम कहोजी. श्रावण महिन्यातले दिवस आपण हा इथे बसलाय आणि गुरं चरतायत, हात शिदोरी सोडून खाणार. एवढ्यात अचानक आभाळ आला आणि सड 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. हत्तीच्या सोंडेसारखाच जणू काही पाऊस कोसळावा. गजशुंडाकार पर्जन्य धारा, त्यात वर्षती अपार गारा, त्याचा सहबेना मारा कोणाही प्राणीयासी. सडसड सडसड पाऊस पडतोय आणि तो पावसाचा जोर बघता त्या गाई गोरांना ते सहन झालं नाही आणि सगळ्यांनी आपले म्हणजे तोंड खाली केली, शेपूट वर केली आणि धावत 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 सगळी गुरं आपापल्या घरी निघाली. त्या जनावरांचं एक वैशिष्ट्य असतं, ते ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने पुन्हा घरी येतात. हे फक्त जनावरांनाच जमतं. त्याप्रमाणे ती माळ रानावरून जी निघाली ती थेट आपापल्या घरात गोठ्यामध्ये आली आणि सगळ्या मालकांनी आपापली गुरं बांधली. आता झालं असं, हा प्रसंग दुपारच्या वेळेला 4 घास खायच्या वेळेला, आणि आता पाऊस गेला, पुन्हा ऊन सुरू झालं. म्हणून याने पुन्हा शिदोरी उघडली, जे काय होते 4 घास खाऊन घेतले आणि आजूबाजूला फिरून बघितलं. आपली सगळी गुरं त्याने त्या पायांचे ठसे बघितले की सगळी गेली, घरी गेली. ठीक आहे, आपापल्या घरी जातील. आता दुपारी मी त्या गावात जाऊन काय करू? तेव्हा असं करतो, नाहीतरी संध्याकाळपर्यंत वेळ काढायचा आहे. या गावामध्ये मी रोजच जातो. या डोंगराच्या पलीकडचा गाव कसा आहे, काय आहे, हे मी कधी बघितलं नाही. जरा या बाजूने डोंगरातून खाली उतरावं आणि जरा फेरफटका मारावा, संध्याकाळ झाली की पुन्हा जावं, असा विचार केला. आणि याने पलीकडच्या गावामध्ये यायला सुरुवात केली आणि तिथे आलाय. त्या गावामध्ये फिरतोय आणि फिरता 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 एक भगवान गोपाल कृष्णांचं हे बाके बिहारी मंदिर, या मंदिरापाशी आला. आणि त्या मंदिरामध्ये त्या काळामध्ये अशी प्रथा होती की 12ही महिने कीर्तन प्रवचन चालायचं. तसं त्या गोपाल कृष्णांच्या मंदिरामध्ये भागवत महायज्ञ चालू होता, ज्ञानयज्ञ चालू होता. आणि त्या भागवत कथेमध्ये नेमका दशमस्कंध आणि दशमस्कंधातल्या भगवान गोपाल कृष्णांच्या लीला सांगितल्या जात आहेत. आणि अशा लीला चालू असताना हा नेमका तिथपर्यंत आला. आला ग्रामात एका सहजची पुढती पाहितो मंदिरासी, तेथे श्रीकृष्ण लीला कथन करी कुणी भक्तीने ज्ञान राशी. त्या भगवंतांच्या लीला सांगताना त्यांनी ऐकल्या आणि जो तिथे बसला, ऐकता 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 त्या भगवत कथेमध्ये तल्लीन झाला, कळलं नाही. आणि त्या कथेमध्ये असं सांगितलं गेलं की भगवान गोपाल कृष्ण गोकुळातले आपले सगळे सवंगडी, आपले सगळे गोप एकत्र करतात आणि त्या सगळ्या गायी गुरांना एकत्र करतायत आणि रानावनामध्ये सगळ्यांना घेऊन जातायत, बरोबर शिदोरी घेऊन जातात. दिवसभर गायी चारण्याचं काम करतात आणि भगवान गोपालकृष्ण संध्याकाळच्या वेळेला दमून भागून घरी येतात. ही कथा त्या कथाकारांनी, प्रवचनकारांनी सांगितली आणि या गोपाळाने ऐकली. याला गायी गुरं पाळायचा म्हणून लोकांनी गोपाळ असं नाव ठेवून टाकलं, कारण याला नाव माहिती नव्हतं लोकांना, म्हणून याचं नाव गोपाळ असं ठेवलंय. या गोपाळाने ही कथा ऐकली. तो विचार करतोय, या मंदिरामधला जो कृष्ण आहे, हा कृष्ण रोज गायी गुरं चारायला घेऊन जातो आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा घेऊन येतो. आणि हे सांगतायत की त्याला फार दमायला होतं.
मग जर समजा कृष्ण काम करतात तेच काम मी करतो, मग माझ्या परमात्म्याला, माझ्या कृष्णाला एवढं काम का द्यावं? त्याचं काम म्हणजे मी त्या गावातली गाई गुरं घेऊन जातो, हे बरोबर आहे. पण कृष्णांना जर त्रास होणार असेल तर तिकडचं सोडतो आणि कृष्णांची गाई गुरं मी घेऊन जातो, असा विचार केला. प्रवचन झालं, सगळी मंडळी उठून गेली, प्रवचनकार उठून गेले आणि हा धावत धावत त्या मंदिरामध्ये सगळं आवराआवर करून आता आरती करावी म्हणून पुजारी आले होते. तिकडच्या भागामध्ये पुजाऱ्यांना महंत म्हणतात. ते महंत आलेत आणि त्या भगवंतांची आरती करतायत. हा धावत धावत त्यांच्यापर्यंत आला. आरती झाल्यानंतर सगळं शांत झाल्यानंतर त्या महंतांना नमस्कार केला आणि म्हटलं, महंत, एक विचारायचं होतं. भगवान गोपाल कृष्ण गाई गुरं राखतात? महंत म्हणाले, हो. मग भगवान गोपाल कृष्ण जर गाई गुरं राखत असतील तर ते म्हणाले ना, त्यांना फार त्रास होतो, ते दमतात. लहान आहे मुलगा, साधारण 7-8 वर्षाचा म्हणा. त्यांना ते म्हणाले की तो भगवंत दमतात, मग कृष्णांच्या गायी समजा मी राखल्या तर चालतील? या महंतांनी याच्याकडे बघितलं. लेकरू लहान आहे, कदाचित भाव चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, निदान लहान वयामध्ये, बाल वयामध्ये भाव तसा असतो, कदाचित त्याला माहिती नसेल. मग म्हटलं, बाळा तू काय करतोस, कुठचा तू? मी अमुक अमुक शेजारच्या गावातला. बर, काय करायचं? तिथे सुद्धा गाई गुरच राखायचो. मग गुरुजी, ती गाई गुरं राखायचो तसं मी कृष्णांची गाई गुरं राखेन, मग कृष्णांना त्रास होणार नाही, त्यांना इथेच थांबू दे, त्यांचं काम मी करतो, चालेल? या महंतांनी विचार केला. या महंतांकडे सुद्धा त्या काळामध्ये बऱ्याच गाई गुरं होती. यांनी विचार केला, अनायसे आपल्या गाई गुरांना चारून आणण्याकरता कुणीतरी एक मुलगा मिळतोय, याचा हा भाव असाच ठेवूया आणि आपलं काम साधून घेऊ, असा विचार केला. म्हटलं, चालेल, म्हणजे गाई गुरं तू राखणार असशील कृष्णांची तर चालेल. मग म्हटलं, दाखवता मला, कुठे आहेत? ये दाखवतो. म्हणून त्याला बरोबर घेतलं आणि या महंतांनी आपल्या गोठ्यामध्ये घेऊन आले. गोठ्याचा दरवाजा उघडला, आत शिरला आणि त्या गायीनी याला बघून असे कान टवकारायला सुरुवात केली, तोंडातून मोठा असा असं सुस्कार द्यायला सुरुवात केली मग नाकातून. आणि हा त्या गायींच्या जवळ जातोय. गायींवर हात ठेवल्यानंतर त्यांना थर्र व्हावं, एखादी गाय त्याला चाटायला लागावी, जणू काय याची आणि या गायींची ओळखच आहे असं काहीतरी त्या गायींना वाटायला लागलं. असं त्या गायींना वाटायला लागलं. गायी सुद्धा त्याच्या जवळ येत आहेत, तो यांच्या जवळ येतोय. एवढा आनंद झाला याला सुद्धा. हरीच्या गाई, हरीच्या गाई पाहुनी करी नवलाई, हरीच्या गाई पाहुनी करी नवलाई, हरीच्या गाई पाहुनी करी नवलाई. मठाधिपाचा संग्रह मोठा, मठाधिपाचा संग्रह मोठा, गाई वासरा नभता तोटा, गाई वासरा नभता तोटा, काही कमी नाही पाहुनी करी नवलाई, हरीचा गाई पाहुनी करी नवलाई, हरीचा गाई पाहुनी करी नवलाई. त्या गायीना बघितल्यावर याला आनंद झाला, याने त्या गायीला बघून दोघही आनंदित झाले आणि त्या सगळ्या गायी गुरं वासरं सगळ्यांमधून फिरून आला आणि महंतांना सांगितलं, महंत, मी तयार आहे, कृष्णांच्या गायी घेऊन जायला मी तयार आहे. ते म्हणाले, ठीक आहे, आम्हाला कोणीतरी माणूस हवाच होता, पण मला सांग व्यवहाराचं कसं काय, तुला याच्या मोबदल्यात काय दिलं पाहिजे तेवढं सांगशील? ते म्हणाले, महंत, हे बघा, या गायी कोणाच्या? कृष्णांच्या. आणि मी काम कुणाचं करणार आहे? कृष्णांचं. त्यांना त्रास नको म्हणून मी काम करणार आहे. मग त्यांचं काम मी केल्याबद्दल मी नोकर कुणाचा झालो? कृष्णांचा. मग कृष्ण जे काही मला द्यायचं असेल ते देतील, तुम्ही या मध्यस्थी करण्याची गरज नाही.
महंत म्हणाले, बाबा हे बघ, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्या कृष्णांच्या गायी जरी असल्या तरी सध्या जबाबदारी माझ्यावर आहे. तेव्हा हे बघ, तू त्यांना चारून आणणार, त्याचा मोबदला काय द्यायचा असेल तर कृष्ण मला सांगणार, मग तू मला द्यायला हवा. मग तुला किती द्यायचा तो तू मला सांग, मी कृष्णांना सांगतो. त्याने सांगितलं, महंत माझ्यावर दया करा, ओ कृष्णांचं काम करतोय मी, कुणा सामान्य माणसाचं करतोय का? आणि कृष्णांच्या कामाबद्दल मी मोबदला घेऊ? मला काही नको, काहीच नको. नाही म्हटलं तसं नको, काय पाहिजे आता, जर समजा व्यवहार पटला तर मग पुढे नोकरी नक्की. नाही तर बरेच वेळा असं होतं, मला काही नको म्हणून सांगतात पण शेवटच्या दिवशी हात पसरतात ना. तेव्हा तसं नको व्हायला, काय असेल ते स्पष्ट सांग. म्हटलं नको, हा नको म्हणतोय ते सांग म्हणतायत. करता 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 शेवटी गोपाळांनी सांगितलं, म्हटलं महंत मी सांगेन ते द्याल, तुम्ही आग्रह करता म्हणून मी सांगेन ते द्याल. म्हटलं काय आता कसं जाग्यावर आलास, काय सांग काय पाहिजे? हे बघा, मी गाई गुरं घेऊन जाणार, सकाळी जाणार संध्याकाळी येणार, त्यामुळे माझी 3 वेळची खाण्याची व्यवस्था काहीतरी करावी. दुसरी गोष्ट, मी आता इथे आल्यानंतर दुसऱ्या कोणाकडे राहू शकत नाही, त्यामुळे रात्रीची झोपण्याची व्यवस्था करावी. आणि तिसरी गोष्ट, तुमची अगदी नको असलेली जुनी झालेली फाटकी अशी एखादी काही माझ्या अंगावर मला पेहराव करता येईल अशी तुम्हाला शक्य असतील नको असलेली ती मला वस्त्र द्या, बस. याच्या पलीकडे मला काही नको, काहीच देऊ नका. महंत म्हणाले, अरे ते सगळं तुला देणारच, पण याच्या व्यतिरिक्त काय? म्हटलं काहीच नको, मी कृष्णांचं काम करतो. ठीक आहे असं म्हणतोस, उद्यापासून सुरू, चालेल. झोपायचं कुठे, त्याला झोपण्याकरता जागा दिली, त्याची काय असेल ते अंथरुण पांघरुणाची व्यवस्था केली, तो राहिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठून सगळं आपलं स्नान वगैरे आवरलं, कृष्णांना नमस्कार केला आणि त्या गायी गुरांना सगळ्यांना बरोबर घेतलं. महंत माझी शिदोरी, त्याप्रमाणे शिदोरी घेतली आणि गायी गुरांना घेऊन रानात आलाय. आणि असं करता 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 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले. असं सगळं चालू असताना एक दिवस नित्याप्रमाणे रात्री झोपलाय, सकाळी उठला. आता गायी गुरं सोडायची, त्याप्रमाणे स्नान केलं, देवाला नमस्कार केला, गायी गुरं सोडली. महंत माझी शिदोरी. महंत धावत धावत पुढे आले, अरे गोपाळा तुला माहिती नाही का? म्हटलं काय? या परिवर्तत असता, या परिवर्तत असता आले एकादशी महापर्व. अरे आज एकादशी आहे आणि नियम असा आहे, आले एकादशी महापर्व, अनशन उपवासाते करीती वृंदावनवासी जन सर्व राम. हे बघ गोपाळा, आज एकादशी आहे. तो म्हणाला, चालेल एकादशी दिली तरी चालेल, पण काहीतरी खायला द्या. हे म्हणाले, तसं नव्हे, ती खाण्याची वस्तू नव्हे, एकादशी आहे याचा अर्थ आज एकादशी तिथी आहे आणि या वृंदावनामध्ये आजच्या दिवशी सगळे उपवास करतात, त्यामुळे कोणाच्याही घरामध्ये आज चूल पेटत नाही. फळं वगैरे असं काहीतरी खातात आजचा दिवस, की काही काही तर काहीही न खाणारे आहेत, त्यामुळे आज तुला शिदोरी मिळणार नाही. तो म्हणाला, म्हणजे आज उपवाशीच? हो आज उपास, आज उपवास करायचा. त्याने विचार केला, जाऊ दे, निदान दुपारी नाही संध्याकाळी तरी मिळेल, म्हणून गायी गुरं घेऊन गेला आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा रोजच्या प्रमाणे आला, पुन्हा स्नान केलं, कृष्णांना नमस्कार केला आणि पुन्हा रोजच्या जागेवर जाऊन बसला. महंत जेवणाची व्यवस्था. ते म्हणाले, अरे आज एकादशी, आज रात्रीचं पण नाही, आज पूर्ण म्हणजे दशमीला एक भुक्त, आजच्या एकादशीला पूर्ण काहीही खायचं नाही आणि द्वादशीला दुपारी देवाला नैवेद्य झाला की मग. हा म्हणाला, म्हणजे कालपासून आतापर्यंत नाही, उद्यापर्यंत मी उपाशीच राहायचं? म्हणाले, हो आम्ही सगळेच राहतो, आज उपवास असतो. हा म्हणाला, कुठून मला दुर्बुद्धी आठवली आणि यांच्या गायी गुरं राखण्याचं काम स्वीकारलं. माझं होतं ते बरं होतं. बरं म्हणाला महंत, निदान उद्या तरी. हा उद्या मिळेल. ठीक आहे, कसं तरी 4 घोट पाणी प्याला, आजची रात्र झोपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान वगैरे आवरलं, ती गायी गुरं सगळी सोडली, कृष्णाला नमस्कार करून महंत शिदोरी.
अरे बाबा, आजच्या दिवशी द्वादशीला देवाला नैवेद्य झाला की मग जेवायचं असतं. हो, पण म्हटलं बरोबर आहे, पण नैवेद्याच्या वेळेला मी कुठे खाली येणार आहे? तो नैवेद्य तुम्ही इथे अर्पण कराल, माझं काय? ते म्हणाले, हे बघ, तो नैवेद्य झाला की मग मी तुझ्या करता काहीतरी पाठवून देतो. म्हणतो, दुपारी पाठवून देतो असं तुम्ही म्हणताय, कदाचित नंतर मी संध्याकाळी आल्यावर मला असं सांगाल की मला कोण तिकडे येणारा मिळालाच नाही, कोण तिकडे रानात यायलाच तयार नाही, मला जमलंच नाही, मी विसरूनच गेलो, यातलं काही सांगाल, चालणार नाही. महंत म्हणाले, असं करतो मी, असं सांगण्यापेक्षा समजा कोणी आला नाही, मी स्वतः घेऊन येईन तुझ्यासाठी, मग तर चालेल. हा, आता एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी करणार असाल तर ठीक आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी द्वादशीला पुन्हा गाई गुरं सोडली आणि आला हो, आला, गाई गुरं चरतायत, सगळं व्यवस्थित चाललंय. आणि करता 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 दुपारची वेळ झाली, हळूहळू सूर्य माध्यान्नीला येऊ लागला. आणि हा आता वाट बघतोय, महंत या वाटेने येतील की या वाटेने येतील की या वाटेने येतील, म्हणून सगळीकडे वाट बघतोय. आता येतील, आता येतील, आता येतील. पण महंत काय विचारता हो, सगळ्यांचे कोणाचा नैवेद्य येतोय, कोणाचं 56 भोग येत आहेत, ते सगळं भगवान कृष्णांना अर्पण करतायत. कुणाला प्रसाद देणं चालू आहे, कुणाचा प्रसाद घेणं चालू आहे, असे अनेक व्यवधान असल्याचा परिणाम महंत विसरले हो. आणि हा जो रानात गेलेला वाट बघतोय, इकडून येत आहेत, इकडून येत आहेत, इकडून येत आहेत, करता करता माध्यान्ह काळ टळून आता दुपार होऊन सुद्धा जायला लागली. म्हणजे साधारण 12:30-1च्या पुढे 1:30-2 वाजायला लागले. आणि हा आता याला राहावे ना हो, कालचं दिवसभर उपवास, आता द्वादशी झाली तरी काही मिळत नाही. काय अवस्था झाली या गोपाळाची, कोणीच येत नाही, कोणी आपल्या करता काही पाठवत नाही. असं बघितल्याबरोबर एका शांत सावलीत येऊन बसलाय, तडफडतोय. काय म्हणावं, त्या गावामध्ये नोकरी होती, चांगलं होतं, मला निदान 3 वेळ खायला मिळत होतं, माझी सगळी व्यवस्था उत्तम होती. कुठून मला दुर्बुद्धी आठवली, या कृष्णाच्या गायी राखतो म्हणे मी, आणि ते करायला गेलो. आणि या कृष्णा, मी म्हणतो महंताना नाही, निदान कृष्णाला तरी माझी दया यायला हवी की नको, त्याने तरी माझ्याकरता काहीतरी आणून द्यायला हवं की नको, त्यालाही वाटू नये. हे जर असंच होणार असेल, आज संध्याकाळी सगळी गाई गुरं महंतांच्या ताब्यात देतो, कृष्णांना नमस्कार करतो आणि मी होतो त्या गावी पुन्हा जातो. बस झाली एवढी सेवा पुरे. निदान या कृष्णाला तरी कळायला हवं होतं. असा विचार करतोय आणि मनातल्या मनात कृष्णांना बोलतोय, मनातल्या मनात महंतांना शिव्या घालतोय. हे सगळं मनाची अवस्था चालू असताना अचानक त्या यमुनेच्या तीरावर, त्या यमुनेच्या तीरावर हा या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. वेणू कवणाचा माय वाजे, वेणू कवणाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. पुच्छ पसरुनी मयूर विराजे, पुच्छ पसरुनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे, मज पाहता भासती यादव राजे, राजे वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू वाजे. हा इकडे चिडलाय, रागावलाय, संतापलाय.
आणि अशा वेळेला त्या यमुनेच्या पलीकडे असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली भगवान बाके बिहारी एक पाय दुमडलाय, हातामध्ये बासरी घेतलीये आणि बासरी वादन चालू आहे. याने विचार केला इथे मला भूक लागलीये, त्रास होतोय, कालपासूनचा मी उपाशी आहे आणि असं असताना आत्ता या वेळेला बासरी कोण वाजवतोय, काय गरज आहे, हे ऐकून माझं पोट भरेल, मला शांती मिळेल, कोण आहे म्हणून उठला. आजूबाजूला बघता 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 त्या झाडाखाली असलेला परमात्मा त्याच्या लक्षात आलं आणि मी म्हणत होतो माझ्याकरता महंत नाही, निदान कृष्णाने तरी यावं. कृष्णा माझ्याकरता आलास, येतो हा, असं म्हणून आता यमुनेच्या पलीकडे जायचं फक्त, म्हणून हळूहळू हळूहळू पावलं टाकत मागे आला, ज्या झाडाच्या खाली भगवंत होते तिथपर्यंत आला आणि पाहतो तर कृष्णच नाही. याने विचार केला इथे काय मला बासरी वाजवून दाखवायला आला होतास, काहीतरी खायला आणू नये माझ्याकरता, त्याच्याकरता म्हणतोय मी तू यायला हवा होतास म्हणून. नाही ना तुला यायचं, नको येऊस, तुझीही नोकरी नको, त्या महंतांची नोकरी नको. अरे एवढा वेळ झाला म्हणून वर बघितलं तर त्या झाडाच्या एका फांदीला हिरव्या शेलामध्ये गाठोडं बांधलेलं दिसलं. काय आहे म्हणून वरचं ते सोडून खाली घेतलं आणि ते सगळं गाठोडं सोडलं. काही पेढे, बर्फी, लाडू, जिलेबी, अनेक प्रकारची पक्वान्न त्याने बघितली आणि आनंद झाला. हो कृष्णा, माझ्याकरता तुम्ही घेऊन आलात, महंतांना नाही वाटलं माझ्याकरता यावं म्हणून. देवा खूप खूप आभार, भगवंतांचे आभार मानले. ते सगळं खाल्लं, यमुनेचं गार पाणी प्याला, तो शेला यमुनेमध्ये बुचकळून स्वच्छ केला, तिथेच त्या झाडाच्या फांदीवर जरा वाळत टाकलाय. संध्याकाळ झाली तशी गाई गुरं घेऊन तो शेला घेऊन आपल्या कमरेभोवती तो शेला गुंडाळला आणि सगळ्या गाई गुरांना घेऊन खाली येतोय. तो खाली आला, गाई गुरं बांधून झाली आणि मग महंतांनी याला बघितलं आणि लक्षात आलं, अर याला द्यायला विसरलो. महंत म्हणाले, गोपाळा गोपाळा, झालं ना तुझं, आवरलं ना, चटकन ये, पान वाढतो. ते म्हणाले काही घाई नाही, सावकाश वाढा. म्हटलं सावकाश, अरे कालचा उपवास, आजही उपाशी, आणि असं असताना भूक नाही लागली. तो म्हणाला आज उपाशी, कोण म्हणतं मी उपाशी म्हणून. म्हटलं म्हणजे तुम्ही जे बघितलं नसाल ते मी आज खाल्लंय आणि म्हणता उपाशी. म्हटलं बघितलं नसाल ते खाल्लंय म्हणजे काय खाल्लंस, थांबा सांगतो. लाडू होते, बर्फी, पेढे, जिलेबी, अनेक प्रकारची नावं सांगतोय. त्या महंतांनी सांगितलं, म्हटलं हे बघ, चेष्टा करू नकोस, मी द्यायला विसरलो, माझ्याकडून राहिलं, हे सगळं मान्य आहे, पण एवढा माझ्यावर रागावलास का, आता वाढतो ना तुझं पान. म्हटलं मुळीच नको, मी हे सगळं खाल्लंय, तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघा, म्हणून कमरेचा शेला काढला आणि म्हटलं हा बघा, या शेल्यातून माझा कृष्ण माझ्याकरता घेऊन आला होता. अहो त्याला माहिती होतं रोज तोच गुरं राखायला जायचा ना, त्यामुळे मी कुठल्या रानात असणार हे त्याला माहिती होतं, म्हणून बरोबर तिथे आला आणि माझ्याकरता शिदोरी घेऊन आला. त्या महंतांनी विचारलं, गोपाळा काय म्हणतोस, अरे हे लाडू, पेढे, बर्फी वगैरे जे काय म्हणतोस ना, हे सगळं आज नैवेद्याला होतं भगवंता करता. मग म्हटलं त्यातलंच माझ्याकरता घेऊन आला आणि ह्या बघा या शेल्यातून आणलं. म्हणून आत वाकून बघितलं तर कृष्णांच्या कमरेला खरोखरच तो शेला नव्हता. हो, या गोपाळाची योग्यता कळली आणि या महंतांनी गोपाळाला नमस्कार घातला. गोपाळा, अरे काय म्हणावं, तुझ्याकरता आमचा परमात्मा तुझ्या तिथपर्यंत आला, तुला देण्याकरता. आजपासून ही नोकरी बंद. म्हटलं म्हणजे नोकरी बंद म्हणजे मी करायचं काय, मी ते करण्याकरताच मी इथे आलोय. नाही नाही, तुझा अधिकार आम्हाला कळला नाही, तू कृष्णांच्या एवढ्या जवळचा आहेस, तुझ्याकरता परमात्मा कृष्ण तिथपर्यंत आले. थांब, आजपासून तुझी म्हणजे कृष्णांचीच सेवा करायची, पण गाई गुरं न्यायची नाही. मग म्हटलं काय करायचं. आजपासून कृष्णांच्या मंदिराच्या समोर द्वारपाल म्हणून उभं राहायचं. त्यातून आत म्हणजे रात्री मंदिर बंद झालं की कोणालाही आत पाठवायचं नाही, आतून कोणी बाहेर जाता कामा नये. या द्वारावर भगवंतांचा रक्षक म्हणून उभा राहशील. तो म्हणाला मला काय कुठूनही देवाचंच काम करायचंय, सेवा करायची आहे, तुम्ही म्हणाल तसं इथे इथे राहतो, मग गाई गुरांची ती व्यवस्था मी बघतो. बर, म्हणून त्या संध्याकाळी रात्रीपासून त्याची तिथे व्यवस्था झाली सुरू.
हा तिथे सगळं मंदिर बंद झालं की थोडा वेळ तिथे थांबायचा, भगवंतांचं नाम घ्यायचा आणि थोड्या वेळाने एकदा सगळ्या मंदिराला गोल फेरी मारून यायचा. कसलाही धोका नाही असं बघायचं आणि मंदिराच्या दरवाजाच्या समोरच आपली काही पथारी पसरायची आणि तिथेच झोपायचं. म्हणजे आतला बाहेर, बाहेरचा आत, कुणी जाता येता कामा नाही म्हणून तिथेच व्यवस्था. आणि असा झोपलाय आणि करता 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 या सेवेचेही काही दिवस झाले आणि एक दिवस असाच एकादशीच्या दिवशी दिवसभर उपाशी असल्याचा परिणाम याला रात्री झोप लागेना हो. आणि या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर असं चालू असताना अचानक काहीतरी खुळखुळल्याचा आवाज आला, काहीतरी वाजल्याचा आवाज आला. कसला आवाज येतोय म्हणून पुन्हा हातात तो दंड घेतला, संपूर्ण मंदिराला फेरी घातली, कुणी नाही. मग आवाज कसला येतोय, काय झालंय, कुठून येतोय असं बघता 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 आत वाकून बघितलं तर परमात्मा कृष्णच तिथून बाहेर येण्याकरता निघाले होते. यांनी एकटक या कृष्णांकडे बघितलं, भरपूर दागदागिने घातले, पायात वाळे घातले, वैजयंती माळा घातल्या आहेत, कस्तुरीचा टिळा लावलाय, सुवर्णाचा मुकुट घातलाय, त्याला मोरपीस लावलंय, बासरी इथे शेल्यामध्ये खोचले कमरेत. आणि असा तो परमात्मा कृष्ण चालून बाहेर येताना याने बघितलं, काहीच बोलला नाही, दरवाजाच्या बाहेर आले आणि याने लगेच दांडा पुढे केला. थांबा, तेव्हा कुठे निघालात? अरे म्हटलं कुठे निघालात म्हणजे मी रोजच जातो. काय म्हणता, रोज जाता? हो मी रोज जातो. मग मला कसं कळलं नाही? तू झोपलेला असतोस, आज जागा राहिलास म्हणून कळलं, मी रोज जातो. पण म्हटलं देवा जाता कुठे? महंतांनी सांगितलंय आतला कोणी बाहेर जाता कामा नये, बाहेरचा कोणी आत जाता कामा नये. तुम्हाला बाहेर जाता येणार नाही माझ्या परवानगीशिवाय. भगवंत म्हणाले तू नोकर माझा ना, माझ्या रक्षणाकरता तुला रक्षक म्हणून ठेवलाय ना. म्हटलं हो, म्हणूनच सांगतोय, एवढे दागदागिने घालून रात्रीच्या वेळेला कुठे निघाला? भगवंत म्हणाले मी कुठे जातोय, काय करतोय हे तुला सांगत राहण्यापेक्षा असं कर, माझ्या बरोबरच येशील? ठीक आहे देवा, तुम्ही म्हणता तर येतो, पण जायचं कसं, यायचं कसं? ते म्हटलं सगळी व्यवस्था मी करतो, चल माझ्या बरोबर. म्हणून भगवंतानी आपल्या बरोबर घेतला. एक 4 पावलं गेले, हा चालतोय चालतोय. भगवंतानी विचार केला, याच्या चालीने जर आपण चालत राहिलो किती वेळ लागेल कोण जाणे. म्हणून भगवंतानी सांगितलं, ए गोपाळा थांब, माझ्या खांद्यावर बैस. या गोपाळाने नमस्कार केला. म्हटलं देवा, वास्तविक तुम्ही माझ्या खांद्यावर बसायचं, मी तुमचा सेवक ना, आणि मला कुठे तुमच्या खांद्यावर घेता? नाही नाही, ऐक, तुझ्या चालीने जर चालत राहिलो उद्याची पहाट होईल, आपल्याला फार लांब जायचंय, बैस माझ्या खांद्यावर. म्हणून खांद्यावर घेतलं आणि म्हटलं हे बघ, डोळे बंद कर. डोळे बंद केले आणि एक क्षणार्धात पुन्हा म्हटलं गोपाळा झालं, डोळे उघड, आलो आपण. आलो आपण म्हणून डोळे उघडले या गोपाळाने आणि समोर एक रत्नजडीत सुवर्णाचा असा मोठा महाल. त्या महालावर चंद्राची किरण पडलेत आणि त्यामधले असलेले हिरे, त्यामधली असलेली रत्न, त्या चंद्र प्रकाश तो परावर्तित होतोय. आणि आजूबाजूला एक साधारण, म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो, एक साधारण 1.5-2 किलोमीटर त्याचा प्रकाश पडलाय. असा स्वच्छ प्रकाश, असा स्वच्छ महाल, अनेक तोरण, अनेक प्रकारचे सजावटी केलेल्या, अनेक प्रकारचे पडदे लावलेले, असा तो मोठा महाल बघितला. आणि या गोपाळाने खांद्यावरून दणकन खाली उडीच मारली. म्हटलं देवा, हे कुठे आलो आपण? म्हटलं हे बघ, जसा तिकडे माझं मंदिर होतं तिथे माझा रक्षक म्हणून तू होतास ना, तसं आता मी या मंदिरात जाणार आहे. इथे थांबायचं तू. आता इथे पण तुझी जबाबदारी तीच, आतला कोणी बाहेर जाता नाही, बाहेरचा कोणी आत येता नाही, इथे थांब. तो म्हणाला देवा तुम्ही, मी आत जाणार आणि मी बाहेर आलो की माझ्या अगोदर सगळे आलेले असणार. तेव्हा हे बघ, अगोदर मी जातो, सगळ्यांना, आतल्यांना कोणालाही बाहेर पाठवू नकोस. बर. म्हणून भगवंत आत गेले आणि हा तिथे उभा आहे हो. एक थोडा वेळ झाला असेल नसेल, एवढ्यात या मार्गाने कोणीतरी येताना याने बघितलं. कोण येतय? आता तो प्रकाश रत्नांचा पडलेला, चंद्रप्रकाशाचा परावर्तित झालेला प्रकाश त्या प्रकाशामध्ये नीट दिसेना. जसं 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 जवळ आले तसं कळलं कोण होते. भगवान शंकर.
नंदिकेश्वरावर आरूढ झालेत, व्याघ्र चर्म परिधान केलंय, जटा वाढल्यात, त्या जटेमधून गंगा आणि सर्प गळ्यामध्ये घातलेले असे भगवान कृष्ण शंकर येताना याने बघितले. आता याला कुठले शंकर माहिती हो, याला फक्त आणि फक्त कृष्ण माहिती, याला शंकरही माहिती नाहीत, ब्रह्मदेवही माहिती नाहीत. ते आले, नंदिकेश्वरांना बाजूला बांधलं आणि आणि खाली उतरले. आणि खाली उतरून त्या महालात जायला म्हणून त्या महालाच्या दरवाजापर्यंत आले. गोपाळ पुढे आला. ओ थांबा, कुठे निघाला? ते म्हणाले आत निघालो. आत? मला या महालाच्या मालकाने इथे उभा केलाय आणि त्यांनी सांगितलंय बाहेरचा कोणी आत पाठवायचा नाही, बाहेरचा कोणी आत नाही, आतला कोणी बाहेर नाही, तेव्हा तुम्हाला आत जाता येणार नाही. ते म्हणाले ओ अरे असं काय करतो, मी रोज येतो, आज मला जरा वेळ झाला यायला, मी रोजच येतो, असं काय करतोस? कोण तुझे मालक? म्हटलं या महालाचे जे मालक आहेत तेच, त्यांनीच मला इथे उभा केलाय, त्यांना कृष्ण म्हणतात. म्हटलं त्या कृष्णानाच सांग, त्यांनाच भेटायचं होतं म्हणून मी आत निघालोय, असं भेटता येणार नाही. आज आमचे मालक भरपूर दागदागिने घालून आलेले आहेत, तुमची एकंदर अवस्था बघता तुम्ही त्यांना रात्रीच्या वेळी भेटणं आम्हाला योग्य वाटत नाही, असं तो म्हणाला. तेव्हा तुम्हाला मी असं एकट्याला आत पाठवणार नाही. ते म्हणाले असं कर, तू जाऊन विचारून ये. नाही विचारून येतो, पण कोण आलंय म्हणून सांगू? तू मला बघितलंस ना? म्हटलं हो. माझं वर्णन कर, त्यांना कळेल कोण आलंय, नाव सांगण्याची गरज नाही. ठीक आहे म्हणून हा गोपाळ आत आला आणि आतलं चित्र बघितलं. मात्र अनेक गोपिका उभ्या आहेत आणि 2 गोपिकांच्या मध्ये आमचा परमात्मा कृष्ण उभा आहे आणि त्या सगळ्या वर्तुळाच्या मध्ये असलेला एक परत परमात्मा गोपाल बाकी बिहारी, हातामध्ये बासरी घेतलीये, पाय दुमडलाय, कमरेत थोडं लचकलेत असे परमात्मा भगवान गोपाल कृष्ण उभे आहेत. आणि या प्रत्येक 2 गोपिकांच्या मध्ये असलेला कृष्ण बघितला आणि सगळ्यांची रास क्रीडा चालू आहे असं ते चित्र बघितलं. चला 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 वृंदावनी रास क्रीडा खेळू, चला चला वृंदावनी रास क्रीडा खेळू, नंदाचा बाळ जिने केला नवलाऊ, नंदाचा बाळ जिने केला नवलाऊ. चला चला वृंदावनी रास क्रीडा खेळू, नंदाचा बाळ जिने केला नवलाऊ, नंदाचा बाळ जिने केला नवलाऊ, नंदाचा बाळ जिने केला नवलाऊ. परमात्मा आणि त्या गोपिका एकत्र रास क्रीडा खेळत असलेले याने बघितलं आणि ते बघता बघता मोहून गेला. आपण कशा करता आत आलोय, काय सांगायचं आहे, काय निरोप द्यायचा आहे, हे सगळं विसरला. पण त्याची समाधी जाग्यावर येण्याकरता भगवंतानी एक लीला केली. एका गोपिकेला ती टिपरी खेळत असताना भगवंतांच्या हातातली टिपरी त्यांनीच घातलेल्या मोत्याच्या माळेला तिचं शेवटचं टोक लागलं आणि भगवंतांच्या गळ्यातली माळ ती सटकन सुटली आणि सरकन सगळे मोती खाली पडले. ते पडलेले बघितले आणि हा गोपाळ भानावर आला. अर थांबा, हे काय चाललंय? म्हणून जो त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये घुसला आणि बाजूला पडलेले सगळे मोती गोळा करतोय, त्याने मोती खाली वाकून सगळे गोळा करेपर्यंत बाकीचे परमात्मा कृष्णही गुप्त झाले, त्या गोपिकाही गुप्त झाल्या. आता फक्त महाल आहे आणि या महालामध्ये परमात्मा कृष्ण आणि हा गोपाळ, त्या सगळ्या मोती सगळे एकत्र केले, त्याची घट्ट एक पुरचुंडी बांधली, आपल्याकडे खोचून ठेवलं आपल्या उत्तरीय वस्त्रामध्ये, ते कमरेत खोचलं आणि भगवंतांना सांगितलं देवा हे करण्याकरता येता रात्री, तरी बरं मी आलो म्हणून, नाही तर यातला एक तरी मोती मिळाला असता. ओ एवढ्या जणी होत्या, यांनी एक एक उचलला असता तरी सगळे संपले असते. यांच्यामध्ये असं नाचायला येता? मी आता महंतांना तुमची ही गोष्ट सांगणार. नाही नाही म्हटलं ठीक आहे तू सांग, पण तू आत का आलास? हा म्हटलं देवा ते विसरलोच, मी आत आलो म्हणजे बाहेर म्हणे कोणीतरी आलेत आणि ते रोज येतात असं म्हणाले. म्हटलं कोणीतरी म्हणजे
तुमचा मित्र आहे असं म्हणाले. कोण मित्र? काय माहिती, बैलावर बसून आलेत, गळ्यामध्ये साप आहेत, अंगाला काहीतरी राख लावलीये, धड वस्त्र सुद्धा नाहीये, दाढी जटा वाढल्यात. असं सगळं वर्णन ऐकल्यानंतर त्या कृष्णाने सांगितलं, अरे गोपाळा, ते महादेव आहेत, भगवान शंकर आहेत, जा त्यांना नमस्कार कर, त्यांची निंदा नको करू. देवा म्हणाले, मी निंदा नाही करत, पण असे असे आहेत, जसे आहेत तसे मी तुम्हाला सांगितलं, त्यात निंदा काय झाली? नाही नाही म्हटलं, सगळं बरोबर आहे, चल. म्हटलं काय झालं? ते आत येत होते, मी त्यांना थांबवलं, आणि आता हे मोती बघितल्यानंतर वाटतंय थांबवलं ते बरं झालं. म्हणून कृष्ण या गोपाळ दोघही बाहेर आले, भगवान शंकरांना नमस्कार केला. भगवान शंकर म्हणाले, वा, चांगला माणूस ठेवला म्हणजे रक्षक म्हणून. म्हटलं म्हणजे? हो, आत पाठवणार नाही म्हणाला. भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं, आमचा साधा आहे हो, लहान आहे आमचा रक्षक, तेव्हा रागावू नका, कृपा करा त्याच्यावर. महादेव म्हणाले, ज्यांच्यावर तुमची कृपा आहे त्याच्यावर आमची कृपा आहेच ना. भगवान शंकर कृष्ण यांची कृपा झाली, आणि आता भगवान शंकरही निघाले. तो महालही सगळा गुप्त झाला, आणि भगवान गोपाल कृष्णांच्या खांद्यावर पुन्हा हा गोपाळ बसला आणि मंदिरापर्यंत आले. मंदिराच्या दरवाजावर गोपालकृष्णांना खाली उतरवलं आणि म्हटलं, देवा, किती वेळ झालाय बघा, आता ब्राह्म मुहूर्त सुद्धा झालाय. ब्राह्म मुहूर्त याचा अर्थ 3:30-4 वाजताची वेळ. ब्राह्म मुहूर्त सुद्धा झालाय, आता आतमध्ये जा, आराम करा. अशी रोजची जागरण बरी नव्हेत, तेव्हा आराम करा. म्हणून आत गेले कृष्ण, आपल्या जाग्यावर उभे राहिले. आता कृष्ण तिकडे जागेवर उभे राहिलेत. हाही सगळा रात्रभर सगळा प्रवास करून आलेला, त्यामुळे यानेही आपली पथारी टाकली आणि आडवा होणार एवढ्यात साधारण तासभर झाला असेल नसेल, आणि काकड आरतीची सगळी तयारी घेऊन हे महंत आले. कोण ताशा वाजवतोय, कोण ढोल वाजवतोय, कोण तबला वाजवतोय, कोण टाळ वाजवतोय, कोण घंटा वाजवतोय. हा सगळा वाद्यांचा जय जयकार झाला, गडगडाट झाला, आणि त्या वाद्यांच्या आवाजाने हा गोपाळ थडमडून उठला. ए, थांबा थांबा थांबा, काय चाललंय? अरे म्हटलं, गोपाळा काय चाललंय म्हणजे काय? रोजच आम्ही काकड आरती करतो पहाटे, यावेळेला काकड आरती करावी असं सांगितलंय. करावी सांगितलंय, पण आत्ता करायची नाही. म्हटलं, का नाही करायची? हो, जर विचार केला तर स्वस्थ माणसाच्या म्हणजे माणसाच्या प्रकृतीला, स्वस्थ माणसाच्या प्रकृतीला निदान 6 तास तरी झोप हवी की नको? मग आमचा हा, आत्ता आलोत आम्ही, 4 वाजता साधारण आलो, तेव्हा आत्ता कुठे आलाय, आता जरा झोपू दे. झोप त्याची पूर्ण झाली की मग आपण काकड आरती करू. महंतांनी विचारलं, आत्ता आलो म्हणजे कुठे गेला होता? नाही नाही, कुठे गेलो होतो म्हणण्यापेक्षा आमचे हे कृष्ण रोजच जातात म्हणे, आणि महंत मला हे सांगायचंच होतं तुम्हाला, हे रोज जातात. आणि केवढा तो मोठा महाल, केवढी ती श्रीमंती, आणि त्याच्यामध्ये एकटे जातात, ते जातात, अनेक बायका असतात, त्यांच्यामध्ये यांचा खेळ चालतो. आणि दुसरी गोष्ट, बरं, जाताना यांनी आपलं सगळं दागदागिने घरी ठेवून जावं, तर ते अंगावर घालून जातात. आणि बरं झालं, आठवण झाली, मला आठवलं म्हणून सांगतो, काल तुम्ही मोत्याची माळ घातली होती ना? म्हटलं हो. ती मोत्याची माळ मी गेलो म्हणून परत मिळाली. म्हटलं म्हणजे? ते जे काही त्यांचा जो खेळ चालू होता ना, त्या खेळात ती मोत्याची माळ केव्हाच घरंगळून पडली. थांबा, दाखवतो म्हणून कमरेची काढली आणि ते मोती दाखवले. हे बघा, मी गेलो म्हणून हे सगळं झालं. एकंदर सगळं वर्णन ऐकलं, भगवान शंकर आलेले कळलं, सगळं ऐकलं, आणि महंतांनी पुन्हा या गोपाळाला साष्टांग नमस्कार घातला. गोपाळा, आम्ही आयुष्यभर या कृष्णांची सेवा करतो रे. पूजा अर्चा यज्ञ याग अनेक प्रकारचं आम्ही काही काही केलं, पण तू काहीही न करता फक्त याचं नाम घेतलंस आणि या भगवंतावर आपला एक भाव ठेवलास, प्रेम केलंस. त्याचं काम म्हणून मी प्रत्येक काम करतोय ही भावना ठेवलीस, याचा परिणाम भगवान कृष्ण तर प्रसन्न झालेच, पण महादेवांचा सुद्धा आशीर्वाद तुला मिळाला. हे बघ, आजपासून तू सांगशील त्या वेळेला इथे सगळे कार्यक्रम होतील. आता आम्हाला सांग, काकड आरती केव्हा करायची? तो म्हणाला, 4 वाजल्यापासून 6 तास मोजा, 10 वाजता काकड आरती करायची. त्यामुळे त्या वेळेपासून आज तागायत त्या बाके बिहारी मंदिरामध्ये सकाळी 10 वाजता काकड आरती होते.
या गोपाळाने सांगितलं म्हणून तिथले सगळे कार्यक्रम कृष्णांच्या भक्तांनी सांगितले त्या पद्धतीने होतात. मूळ मुद्दा एवढाच सांगायचा, त्या परमात्म्याला बाकी दुसरं काहीच लागत नाही हो. फक्त निस्सीम प्रेम करा, त्याचं नाम घ्या. आमचे मूळ पद्यकार ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला मला आवर्जून तेच सांगतायत. इथे कीर्तनाची संधी दिल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे, इथल्या विश्वस्तांचे आणि आयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो. दोन्ही साथीदारांचे आभार मानतो. घडलेली सेवा भगवान पांडुरंग दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करूया, जगदंबेच्या चरणी समर्पित करूया. सगळ्यांकरता एक मागणं मागतो, पण तत्पूर्वी कीर्तनामध्ये कळत नकळत काही चुकीचं झालं असेल तर क्षमा करा, ते माझं आहे, तुम्ही घेऊ नका. चांगलं असेल ते माझ्या गुरुजींची माझ्यावर झालेली कृपा आहे, जगदंबेची कृपा आहे, त्यामुळे मी चांगलं तुमच्या समोर ठेवू शकलो. सगळ्यांकरता एक भगवंतांकडे मागणं मागूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेणे मुक्तिचारी, तेणे मुक्तिचारी, साधी येल्या देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. उभा क्षण भरी, उभा क्षण भरी, उभा क्षण भरी.